रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणी गोळीबार करणाऱ्यांना एटीएम व्यवहारांद्वारे पैसे देण्यात आले। गुन्हेगारांना नेपाळमधून निधी पुरवण्यात आला। मुंबई गुन्हे शाखेच्या तपासातून ही महत्त्वपूर्ण माहिती उघड झाली आहे। कटामागील हेतू आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा तपास सध्या घेतला जातोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गांगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, आता रोहित शेट्टी घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी माहिती समोर येते, काय अधिक तपशील? अंकिता, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या मुंबईतल्या राहत्या घरावरती जे गोळीबार करण्यात आलं होतं त्याचा तपास सध्या मुंबई क्राईम ब्रांच घेत आहेत। आणि दर आठवड्याला जर आपण बघितलं तर एक मोठी माहिती जी आहे ती मुंबई क्राईम ब्रांच यांच्या तपासामध्ये उघड होत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये 11 जणांना पोलिसांनी अरेस्ट केलेली आहे। आणि या 11 जणांना जे या म्हणजे गोळीबार प्रकरणामध्ये ज्यांनी त्यांना सुपारी दिली होती त्यांनी त्यांना एटीएम द्वारे पैसे पुरवल्याची माहिती जी आहे ती क्राईम ब्रांचला कळाली आहे। ज्या बँकेतून त्यांना एटीएम द्वारे पैसे देण्यात आलेले होते त्या बँकेच्या अगदी डिटेल्स म्हणजे ते अकाउंट नेमकं कोणाच्या नावावरती होतं, एका वेळेस किती रक्कम काढण्यात आलेली होती आणि या 11 जणांना नेमके पैसे कसे पुरवण्यात आले होते अशा प्रकारची माहिती सुद्धा मुंबई क्राईम ब्रांच करत आहे। संबंधित बँकेला जे आहे ते क्राईम ब्रांच कडनं नोटीस गेलेली आहेत आणि ज्या अकाउंटवरती असे निनावी कोणते अकाउंट आहेत का किंवा असे काही खोटे अकाउंट आहेत का याचा तपास सुद्धा मुंबई क्राईम ब्रांच करत आहेत। मात्र यामध्ये एक मोठी रक्कमची अफरातफरी झाल्याची सुद्धा माहिती समोर येते। हे पैसे नेमके कुठून आले, या म्हणजे ज्या बँकेतून या एटीएम मधनं या सर्वांना पैसे देण्यात आले त्या बँकेत नेमकी तेवढी मोठी रक्कम कोणी टाकली याचा शोध सुद्धा मुंबई क्राईम ब्रांच जे आहे ते सध्या घेत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11 जणांना अरेस्ट जी केलेली आहे ते सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे। त्याचा पूर्ण तपास जो आहे तो सुद्धा पोलीस करत आहेत। पण त्याचबरोबर त्या 11 जणांच्या कुटुंबियांच्या बँकेचे डिटेल्स सुद्धा जे आहेत ते मुंबई क्राईम ब्रांचने मागवलेले आहेत। कारण अनेकदा असं होतं की गुन्हेगार करणारे जे आहेत ते पैसे थेट स्वीकारत नाही तर त्यांचे कुटुंबीय किंवा त्यांचे जे दोस्त परिवार असतात त्यांना हे पैसे दिले जातात। त्यांच्यामुळे त्यांच्या 11 जणांच्या कुटुंबियांचे सुद्धा बँकेचे डिटेल्स जे आहेत ते मुंबई क्राईम ब्रांच कडनं निश्चित मागवण्यात ज्योत्स्ना, आले। त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।